तर malaड सबवेमध्ये असलेला 50 वर्ष जुना नाला AI मुळे सापडलेला आहे। 20 वर्षांपासून साफसफाई न केल्यामुळे हा नाला लुप्त झाला होता। लपलेल्या नाल्यामुळेच पाण्याचा निचरा होत नसल्याचं आता स्पष्ट झालंय। नगरसेवक सिद्धार्थ शर्मा यांनी लपलेला नाला तात्काळ स्वच्छ करण्याची मागणी केली। हा चूक शिवसेनाची आहे। का शिवसेनाची आहे तर जे 20 वर्षात नाला सफाईच्या नावावर जे पैसे खात होते ना, हा त्याचं जिवंत उदाहरण नेटवर्क मधून काढून टाकलेला हा नाला हे शिवसेनाचे फेलियरचा जिवंत उदाहरण आहे। त्यामुळे हा शिवसेनाचे अधिकारी जे त्यावेळीचे पोस्ट होल्डर होते त्यांनी काढून घेतलेला आहे आणि त्यामुळे कोणताही व्यक्ती आला की त्यांना माहीतच पडणार नाही। हे तर मला काही तंत्रज्ञानाची माहिती आहे, त्यामुळे मी AI ची टेक्नॉलॉजी यूज केली तर मला माहिती पडलं, नाहीतर कोणाला माहीतच नव्हता। सोलापुरातील गोकुळ कारखान्याविरोधातील आंदोलन तात्पुरतं स्थगित झालेलं आहे। 18 दिवसांपासून सुरू असलेलं शेतकऱ्यांचं आंदोलन अखेर मागे घेण्यात आलं। सचिन कल्याण शेट्टींच्या आश्वासनानंतर शेतकऱ्यांनी आंदोलन तात्पुरतं स्थगित केलंय। धोत्रीमधील गोकुळ साखर कारखान्यानं कोट्यावधींचं ऊस बिल थकवल्यानं आंदोलन केलं होतं। तर सोलापूरमध्ये ऊस बिलासाठी शेतकऱ्यांनी तलावात उड्या मारून आंदोलन केलेलं होतं। एक कारखान्याचे मालक आणि पुढचे एक त्या संदर्भात व्यवहार करणारी पार्टी, ह्या दोघांची बैठक माझ्या उपस्थितीत झाली। अंतिम निर्णय झाल्याबरोबर लवकरच कमीत कमी दिवसात शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जातील। कारखान्याच्या मालकाने असं काही केलं नाही तर त्याच्यावर गंभीर गुन्हा दाखल करून त्यांच्या प्रॉपर्टीवर कारवाई करण्याचं आश्वासन माननीय जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेले आहे। आणि माझ्या विनंतीला मान देऊन अमोल पाटील जी असतील, अरविंदजी असतील, त्यांचे सगळे सहकारी भगिनी बंधू असतील, त्यांनी मान देऊन आज आंदोलन तात्पुरतं स्थगित केलेलं आहे। तर बुलढाण्याच्या चिखला काकडमधील शिवरायांच्या पुतळ्याचं प्रकरण समोर आले होतं। महाराजांचा पुतळा सुरक्षित स्थळी हलवावा, ग्रामस्थांनी ही मागणी केली। चिखला काकड गावातील 250 ते 300 ग्रामस्थ उपोषणाला बसलेले आहेत। 2 दिवसांपासून उपोषण सुरू आहे। अनेकांची प्रकृती खालावली। आळंदीमध्ये माऊलींच्या रथाच्या सारथी बैलजोडीच्या मानावरून वाद झालाय। ग्रामस्थ उमेश रानवडेंचं बैलजोडीचं बेमुदत आंदोलन पाहायला मिळते। सारथी बैलजोडी निवडीतून डावलल्याचा रानवडेंचा आरोप आहे। मान नको, माऊलींच्या पालखी सोहळ्यात सेवा करण्याची संधी द्या, असं ग्रामस्थ रानवडे यांनी म्हटलं। तर पंढरपूरच्या श्री विठ्ठल मूर्तीच्या जतन आणि संवर्धनाच्या मुद्द्यावरून नवा वाद निर्माण झालेला आहे। विठ्ठल मूर्तीच्या संवर्धनासाठी पुरातत्व विभागानं रासायनिक लेपन प्रक्रिया करण्याची सूचना केली आहे। मात्र वारकरी संप्रदायानं या प्रस्तावाला तीव्र विरोध दर्शवला। पारंपरिक आयुर्वेदिक वज्रलेपच करण्यात यावा अशी मागणी करण्यात आलेली आहे। या संदर्भात आज पंढरपुरात झालेल्या बैठकीत दोन्ही बाजूंची मतं समोर आलेली आहेत। मूर्तीवर अशाच पद्धतीनं रासायनिक प्रक्रिया होत राहिल्या तर 100% ही मूर्ती टिकणार नाही, असं वारकरी संप्रदायासमोरून म्हणून आम्ही सांगतो। आणि त्याच पद्धतीची रासायनिक प्रक्रिया लेपन करण्याचा प्रयत्न केला तर वारकरी संप्रदायातल्या ज्येष्ठांचं मार्गदर्शन घेऊन भविष्यामध्ये आम्ही कोर्टामध्ये सुद्धा याची स्थगिती आणण्यासाठी प्रयत्न करणार आहोत। सेंट्रल गव्हर्नमेंटचा परवानगी घेतलं तर आपल्याला मूर्तीच्या पूर्णपणे स्कॅन करून, आता आपण जे काही बघतो मूर्तीच्या बाहेरून बघतो, मूर्तीच्या आतमध्ये स्ट्रक्चरल इंटेग्रिटी कशा आहे, जे काही सीज झालेली आहे तो आतमध्ये सुद्धा झालेली आहेत का, तो आपण बरेच काय म्हणतो आपण अभिषेक वगैरे करतो, अभिषेक वगैरे करत असताना तेल असो, पाणी असो, दूध असो, तो आतमध्ये गेलेले आहे, ते आतमध्ये स्ट्रक्चरल झालेली आहे का, तो म्हणजे तो चेक करण्यासाठी लाइडार स्कॅन म्हणतो आपण, याच्यामध्ये तो वापरून आपल्याला करता येईल, असा हा मीटिंग मध्ये त्यांनी सांगितलेली आहे। आयुर्वेदिक में मेनली शंख का वो क्या पाउडर होते हैं, वो शिला का पत्थर का पाउडर और उसके साथ बेल फल का रस और ऐसी बहुत सारे फल होते हैं, उसके रस वगैरह निकाल के उससे करते। 27 चीज होते। तर मीरा रोडमध्ये 78 लाखांचं कोकेन जप्त करण्यात आलंय। नायजेरियन नागरिकाला अटक करण्यात आलेली आहे। अंमली पदार्थ विरोधी कक्षानं नायजेरियन नागरिकाला रंगेहात पकडला। आरोपीकडून 78 लाखांचं कोकेन जप्त करण्यात आलं। NDPS कायद्यान्वये आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे।